अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू हमीभावासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला नाही तर काजू उत्पादक येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील असा इशारा काजू उत्पादकांनी शासनाला दिलाय। याशिवाय शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको आंदोलन देखील करण्याचा निर्धार उत्पादकांनी केलाय। दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील काजू उत्पादकांची बैठक काल पार पडली। काजूला हमीभाव मिळावा यासाठी 16 फेब्रुवारीला काजू उत्पादकांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन देखील केले होते। काजू बिला 200 रुपये हमीभाव द्यावा ही प्रमुख मागणी बागायतदारांची होती। त्या अनुषंगाने गोवा शासनाने ज्याप्रमाणे गोव्यातील काजू उत्पादकांना 150 रुपये हमीभाव देऊन दिलासा दिला, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी बागायतदारांनी केली। परंतु राज्य शासनाने आज मितीस कोणताही निर्णय घेतलेला नाही। यामुळे कोकणातील बागायतदार वर्ग आक्रमक झालाय। गेला महिनाभर आम्ही काजू हमीभावासंदर्भात सर्व पातळीवर प्रयत्न करतो की हमीभाव मिळाला पाहिजे। जे पद्धती आहे सदस्यीय मार्गाने त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींना भेटण्यापासून ते शेवटी तिकडनं मंत्र्यांकडनं निवेदन देऊन सुद्धा आमची जेवढी मागण्यांवर ठोस निर्णय त्यांच्याकडनं दिला गेला नाही। मग आम्ही 16 तारखेला सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन धरलं आणि आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा आमची हीच मागणी आहे की आमच्या काजू हमीभावासाठी त्याच्यावर निश्चित विचार केला जावा। आणि दुसरी एक महत्त्वाची मागणी त्याच्यावर आमच्यावर आहे की जसं गोव्यामध्ये त्यांनी सपोर्ट प्राईस दिले त्याप्रमाणे जर हमीभाव होत नसेल तर सपोर्ट प्राईस 40-50 रुपये किलो मागे आम्हाला मिळावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर आम्हाला त्याच्यावर न्याय मिळाला नाही तर मग पुढे काय करायचं याची दिशा ठरवण्यासाठी आज आम्ही सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांसाठी काम करणारे ज्या शेतकरी संघटना आहेत ते सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहोत। येत्या 2 दिवसामध्ये याबाबत आपण पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहोत। त्याच्यामध्ये आमचं असं ठरतं आहे की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काजूचा संदर्भ आहेच, काजूचा हमीभाव आहे, काजूच्या आयात शुल्क, काजूच्या इम्पोर्ट काजूवरती आयात शुल्क लावण्याचा मुद्दा आहेच। त्याशिवाय आपण आंब्याचा सुद्धा मुद्दा घेतो। आंब्याला सुद्धा कॅनिंगला हमीभाव मिळावा आणि कॅनिंगला आधारभूत किंमत मिळावी। तसंच आंब्यावरती यावर्षी प्रचंड प्रमाणात थ्रिप्सचा अटॅक असल्याने आंब्याचं उत्पादन पुष्कळसे कमी झालेलं म्हणजे 20%पेक्षाही कमी झालेलं आहे। तर त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा आणि शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नांना या अधिवेशनामध्ये विशेष तरतूद व्हावी कोकणातील शेतकऱ्यांसाठी आणि कोकणातील फळबागायतदारांना आणि कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा। यासाठी आम्ही आगामी इलेक्शनमध्ये काय करता येईल का याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने काजूला हमीभाव मिळण्यासाठी जे गेली महिनाभर आपले शेतकरी सगळे झटत आहेत तर त्याच्यातनं आम्हाला एक चांगला प्रतिसाद कोल्हापूर, आजरा, रत्नागिरी, मंडळगडपासून राजापूर, लांजा या भागातून सुद्धा सर्व शेतकरी आम्हाला सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत। आणि आज झालेल्या बैठकीमध्ये अशी सुद्धा एक चर्चा आमची या ठिकाणी झाली की येणाऱ्या काळामध्ये जी इलेक्शन होणार आहे त्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने सामान्य कार्यकर्त्याला आम्ही प्रतिनिधित्व देण्याचा विचार करत आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांचा मुद्दा पुढच्या काळात विधान भवनामध्ये मांडण्यासाठी आपल्या भागातील शेतकरी पुढे यावा आणि तोच या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल अशी आम्हाला आता आशा आहे। त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी प्रतिनिधी या निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचा सुद्धा आम्ही आज या ठिकाणी विचार केला आहे।